राहुल गांधींच्या 5.5 तासांच्या ठिय्या आंदोलनाला यश। जंतर मंतर आंदोलनात पॅलेट गन वापरल्याप्रकरणी अखेर FIR दाखल। जखमी साहिलला घेऊन राहुल गांधींचा मैदानात ठिय्या। राहुल गांधींच्या पुण्यातल्या सभेवरून रणकंदन। गर्दी जमवण्यासाठी इन्फ्लुएन्सर्सना 25,000 दिल्याचा भाजपचा आरोप। तर राहुल गांधींचा धसका बसल्यानं भाजपवाले खोटे आरोप करत असल्याचं काँग्रेसचं प्रत्युत्तर। राज्यातल्या सहकारी बँकांच्या संचालकांना मोठा दिलासा। 10 वर्षाच्या कार्यकाळानंतरही निवडणूक लढवण्याची मुभा। निवडणूक लढवण्यास घातलेली बंदी उठवली जाणार। सहकारी बँकेसंदर्भातील निर्णयावरून संजय राऊतांची अमित शहांवर टीका। शहांनी घेतलेला निर्णय महाराष्ट्रावर अन्याय करणारा, महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीवर थेट हल्ला, राऊतांची टीका। सत्ताधाऱ्यांचा साखर कारखान्यांवर सरकार मेहरबान। 2 साखर कारखान्यांना 335 कोटी 32 लाखांचं कर्ज। आमदार विनय कोरे यांच्या कारखान्याला 160 कोटी 37 लाख रुपयांचं कर्ज। पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप वाद। राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांचा निधी शून्य केल्यानं भाजप राष्ट्रवादीत खडाजंगी। सुनेत्रा पवार यांना भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकरांचं पत्र। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी सांगलीमध्ये विराट मोर्चा। मोर्चात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी सहभागी। जयंत पाटील, राजू शेट्टी, सतेज पाटील आणि महादेव जानकरांची उपस्थिती। आंबेगावात निकृष्ट पोषण आहाराचा मुद्दा ऐरणीवर। व्हिडिओ शेअर करणाऱ्या अंगणवाडी सेविकेचं निलंबन। सर्व स्तरातून आवाज उठवल्यानंतर निलंबन मागे। 9 ते 10 शिट्ट्यांनंतरही वाटाणा कच्चाच राहत असल्याचा आरोप। जयपूरजवळ रामपुरात CJPच्या कार्यकर्त्यांवर हल्ला। शाळेच्या पाहणीसाठी गेले असता आशुतोष रांका यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना मारहाण, दगडफेकही केल्याची माहिती। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात रस्ता खचला। 10-12 फूट खोल खड्डा, त्यात डंपर उलटला। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांच्या तयारीवर प्रश्नचिन्ह। सट्टेबाजांच्या सक्रियतेमुळे साखरेच्या दरात तेजीचा भूकंप। प्रति क्विंटल दर पोहोचले 7,000च्या विक्रमी पातळीवर। किरकोळ बाजारात साखरेचा दर प्रति किलो 72 ते 73 रुपयांवर। मुंबई महानगर प्रदेशात रिक्षा टॅक्सी प्रवास महागणार। 1 सप्टेंबरपासून नव्या भाडेवाढीची अंमलबजावणी होण्याची शक्यता। रिक्षाच्या किमान भाड्यात 1 रुपयाची तर टॅक्सीच्या किमान भाड्यात 2 रुपयांची वाढ होणार। लिव्ह इन रिलेशनशिप हे विवाह समान, त्यामध्ये हस्तक्षेपाचा अधिकार अगदी आई-वडिलांनाही नाही। दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल। मुलीच्या कुटुंबियांकडून धमक्या मिळत असल्यानं जोडप्याला पोलीस संरक्षण दिलं जाणार, न्यायालयाचे आदेश। आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका। अरुणाचल प्रदेशातल्या लहान मुलीची भावनिक साद। चायनीज म्हटल्यानं आम्हाला दुःख होतं, रागही येतो, चिमुकलीनं व्यक्त केली भावना।